ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांना मोठा दिलासा. पालिका अभियंत्याला मारहाण प्रकरणी अनिल परबांची निर्दोष मुक्तता. जून 2023 मध्ये वांद्रे पूर्वेची ठाकरेंची शाखा पडल्यावरनं अभियंत्याला झाली होती मारहाण. मुंबईमध्ये लोकभवन कार्यालयाच्या नावाने बनावट लेटरहेड, बनावट स्वाक्षऱ्या वापरून तिकीट मिळवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. आंतरराज्यीय टोळी जेरबंद. बीडच्या माजलगावमधल्या तालखेड ते झिंजुर्डी तांडा रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर. वारंवार निवेदनं देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप. ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा. बदलापुरामध्ये महाविकास आघाडीकडनं लाडक्या खड्ड्यांचा वाढदिवस साजरा. खड्ड्यामुळे उड्डाणपुलावरती प्रचंड वाहतूक कोंडी. खड्ड्याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी केक कापून निषेध. घोडबंदर रोडवरच्या चेणे गावाजवळच्या रस्त्यावर खड्डा जीवघेणा ठरला. खड्डा चुकवताना रिक्षा थेट कोसळली खाडीत. चालकांना उडी मारल्यामुळे जीव वाचला. वाशिममध्ये एफडीएच्या कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांनी मुदतबाह्य मसाल्यांची पॅकेट्स रस्त्यावरती फेकली. मात्र मुदतबाह्य पॅकेट्सची विक्री झाली का असा प्रश्न उपस्थित. अमरावतीमध्ये 15 दिवसांच्या बाळावरती अघोरी उपचार. चिखलदरा हद्दीतल्या रेट्याखेडा इथली ही घटना आहे. पोट फुगल्याच्या त्रासावरती उपचार करण्याच्या नावाखाली बाळाच्या पोटावरती तप्त विळ्याचे 11 ते 12 चटके दिल्याचा प्रकार. पुण्यातल्या शिक्रापूर परिसरात खळबळ. प्रेयसीच्या मदतीने मित्राची हत्या. आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. सांगलीच्या विट्यामध्ये कामावरनं वाद. झोपेतच लाकडी दांडक्याने डोक्यात मारून परप्रांतीय तरुणाची हत्या. संशयित मजूर फरार. पोलिसांचा शोध सुरू. सरकारी कर्मचाऱ्यावरती हल्ला आणि दंगल प्रकरणातील 15 वर्षापासून फरार असलेला आरोपी अखेर जेरबंद. मुंबईच्या साकीनाका पोलिसांची विरारमधनं शिताफीची कारवाई. महाबळेश्वरमध्ये साज हॉटेलजवळ मोठं झाड रस्त्यावर कोसळलं. स्थानिक आणि प्रशासनाच्या तत्परतेनं विस्कळीत वाहतूक काही तासातच सुरळीत झाली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन. देवीची ओटी भरून आरतीही केली तर मंदिर संस्थांकडनं पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचं स्वागत केलं गेलं. शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त 2.5 ते 3 लाख भाविकांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. तर काल्याच्या कीर्तनानंतर साई समाधी मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता. ग्रामस्थ आणि साई भक्तांची मोठी गर्दी. शिर्डीतल्या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी साईबाबांना सोनेरी गुरुदक्षिणा. साईबाबांच्या चरणी 32 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी अर्पण. सुंदर नक्षीकाम असलेल्या सोन्याच्या साखळीची किंमत 4,21,000 रुपये. बीडच्या आष्टी तालुक्यातल्या रोडागिरी बाबांच्या यात्रेनिमित्त हजारो भाविकांची गर्दी. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक. एकाच काठीवरती 2 ध्वज तर एकत्रित वाजत गाजत मिरवणूक काढली गेली. बीडमधल्या आष्टा हरिनारायण इथे स्वामी हरिनारायण यात्रा उत्साहात. आमदार सुरेश धस यांनी ढोल वाजवला. ढोल वाजवताना त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा शेवटचा चित्रपट जननायकांची बॉक्स ऑफिसवरती भरघोस कमाई. अवघ्या आठवड्याभरामध्ये जगभरामध्ये 250 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा ओलांडला.